So hello guys, this is our Lorentz series question. So let's start this question. बेटा बघा, या पण क्वेश्चन मध्ये आपल्याला दिला आहे फंक्शन ऑफ z दिला आहे 1/z-1 z-2 और बेटा कधी कधी हा क्वेश्चन असा राहते तर आपण याला कॅल्सी मध्ये जर टाकलं तर याचे रूट आपल्याला हे भेटून जाईल. कोणते कोणते z-1 आणि दुसरा कोणता बेटा z-2. ओके सर, रूट कॅल्सी मध्ये बघ रे, ऐकून घे बाबू, प्रत्येक गोष्ट सांगतो. झेड जे आहे कॅल्सी मध्ये इथं जर -2 असेल तर बेटा कॅल्सी 2 दाखवते, इथं मायनस असेल तर कॅल्सी काय दाखवते 1 दाखवते. उलट लिहायचं. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट दिस क्वेश्चन. बेटा बघा आता सर मल्टिप्लाय मध्ये आहे फंक्शन ऑफ झेड, तर सगळ्यात पहिले बेटा आपल्याला काय सॉल्व्ह करायचं असते पार्शियल फ्रॅक्शन. तर z-1 आणि काय बेटा z-2. ओके 2 आहे तर काय लिहिणार बेटा a अपॉन पहिले काय होतं बे z-1 तर काय लिहिणार बेटा z-1 नंतर प्लस सेकंड काय होतं बेटा b तर b अपॉन काय लिहिणार z-2 लिहिलं असतं. बघ a च्या खाली हे b च्या खाली हे. सर ए बी काऊंजी c म्हणा ना, तर बेटा तू चूच आहे. करेक्ट आहे. हा नंतर सर आता a आणि b झालं तर आता काय करणार बेटा याला क्रॉस मल्टिप्लाय, तर काय लिहिणार a इंटू z-2 ओके प्लस b इंटू z-1. ठीक आहे. बघ क्रॉस मल्टिप्लाय दिस इंटू दिस इंटू दिस आणि डिवाइड मध्ये काय करतो बेटा दिस, तर काय z-1 ओके z-2. बेटा क्रॉस मल्टिप्लाय येते ना, याचं याच्यासोबत आणि खालचे बेटा सेम टू सेम. इकडे पण काय होतं 1 z-1 आणि इकडे काय रे z-2. सर हे डिनॉमिनेटर सेम असेल तर काय होतं बेटा कॅन्सल. करेक्ट ना. ओके तर काय राहणार 1 इज इक्वल टू a z-2 सेम टू सेम नंतर प्लस b इंटू काय राहणार बेटा z-1 सेम टू सेम. आता सर हे तर काढलं, आता कोण हेल्प करते बेटा आपल्याला z. ओके तर सर सगळ्यात पहिले आपण पुट करणार, काय पुट करणार सर z इज इक्वल टू 2. काय पुट करणार बेटा z इज इक्वल टू 2 हे इथून. सर ते जर नाही लिहिले तर जिथं बेटा इथं -2 आहे तर काय पुट करावं लागेल +2. ओके तर 1 इज इक्वल टू a ओके झेडच्या ठिकाणी काय लिहिणार बेटा 2 - 2 प्लस इकडे सर b झेडच्या ठिकाणी काय लिहिणार बेटा 2 - 1. ओके सर इकडे काय राहणार 2 - 1 0 प्लस b इंटू बेटा 2 मधून 1 गेला 1 तर b ची व्हॅल्यू काय भेटेल बेटा 1. ओके दिस इज द व्हॅल्यू ऑफ काय b. आता सर b झाल्यानंतर आता काय काढायचं आहे रे a, तर सर a साठी काय पुट करणार पुट z इज इक्वल टू काय पुट करणार बेटा 1. सर z इज इक्वल टू जर 1 पुट केला तर सांग काय राहणार 1 इज इक्वल टू a झेडच्या ठिकाणी काय लिहिणार 1 - 2 प्लस b इकडे काय राहणार बेटा 1 - 1. हे पण बघ 1 - 1 सर किती होते 0 इंटू एनिथिंग 0 तर काय राहिला बेटा 1. a च्या ठिकाणी -1 तर a इज इक्वल टू काय भेटेल -1. दिस इज अवर व्हॅल्यू फॉर काय बेटा a. ओके सर a आणि b मिळाला तर लास्ट मध्ये काय छापणार बेटा आपण फंक्शन ऑफ z. सर फंक्शन ऑफ z साठी काय लिहिणार रे सांग a च्या ठिकाणी काय लिहिलं असतं बेटा -1 अपॉन काय होतं रे z-1. ओके नंतर बेटा b च्या ठिकाणी काय होतं 1 अपॉन z-2. ओके तर अशा प्रकारे बेटा काय काढत असतो आपण पार्शियल फ्रॅक्शन मेथडनी याचे काय काढत असतो आपण वेगळे वेगळे फंक्शन काढत असतो. ठीक आहे. सो याच्यानंतर बेटा आपल्याला किती कंडिशन काढायचे आहे 1 2 3 आणि काय 4 कंडिशन काढायचे आहे. तर बेटा प्रत्येक क्वेश्चन साठी मी तुम्हाला सांगेल काय काय यूज होणार. ओके सो स्टे कनेक्टेड अँड लेट्स स्टार्ट दिस क्वेश्चन. सो बेटा बघा a च्या ठिकाणी मी -1 पुट केला आणि b च्या ठिकाणी काय पुट केला 1 आणि मी कोणती कंडिशन सॉल्व्ह करत आहे आता पहिली. ओके फक्त बेटा लक्षात ठेवा मी काय म्हणत आहे, ज्या पण प्रोसिजर आहे बरोबर त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना बेटा झाला आला आन्सर. ओके आधी काहीच नाही रे याच्यामध्ये, फक्त काय आहे बेटा बेसिक अल्जेब्रा. ठीक आहे. सो बघा आता सर आता याला जर बघितलं तर बेटा याला डिस्ट्रीब्यूट करायचं मस्तपैकी. हे इकडं लिहायचं आणि हा झेडले पकडून इकडे लिहायचं. बघ 1 ग्रेटर दॅन झेड लिहिलं, नंतर इकडे काय लिहिलं बेटा झेड ग्रेटर दॅन 2 अरे सॉरी झेड काय स्मॉलर दॅन 2. ज्याच्याकडे तोंड तो मोठा, तर 2 कडे तोंड आहे तर 2 मोठा झेड छोटा. ठीक आहे. नंतर आता मी काय बोललो होतो सर ज्याच्याकडे पण तोंड आहे तिथे किती पाहिजे बेटा 1. सर इथे तर 1 नाही यायची, तर 1 आणण्यासाठी काय करावं लागेल हा झेडला काय घेऊन जायचं बेटा खाली, तर काय राहणार रे 1 अपॉन झेड. ओके इकडे काय राहणार बेटा 1. बघ हा मल्टिप्लाय होता, इकडे आला तर कुठे जाणार बेटा डिवाइड मध्ये. सर इकडे पण आम्हाला 1 तोंड ज्याच्याकडे तिकडे 1. ऐकून घे बेटा हा ज्याच्याकडे तोंड आहे तिथे किती पाहिजे आपल्याला 1. ओके सर आता इकडे 1 आला, इथे बेटा 2 आहे तर 2 ला कुठे घेऊन जाणार खाली, तर काय राहणार रे झेड अपॉन 2 आणि इकडे काय राहणार बेटा 1. कळलं का रे बापू इथपर्यंत. हा सर मग इथे 4 असतात, अबे 4 ला घेऊन जा खाली.
सर 5 असतात तर 5ले घेऊन जा खाली. सर झेड असतात तर अबे झेडले घेऊन जा खाली. कुठली पण गोष्ट असो ज्याच्याकडे तोड तिकडे किती पाहिजे 1. ओके. आणि हे जे आले बेटा, हे जे आले ना आपल्यावाले हे दिस इज अवर बेटा, जे पण आपण सिरीज काढणार त्याच्यामध्ये हे काय शो झाले पाहिजे. करेक्ट ना. हे त्याच्यामध्ये काय झाले पाहिजे, शो झाले पाहिजे. ठीक आहे सर. आता सांगा मग काय करायचं, तर काहीच नाही, मस्तपैकी फंक्शन छापायचं. सांग रे बाबू काय आहे फंक्शन ऑफ झेड इज इक्वल टू, हा बोल काय आहे, -1 अपॉन झेड -1. अरे करेक्ट ना. -1 अपॉन झेड -1 प्लस सर 1 अपॉन काय आहे बेटा झेड -2. 1 अपॉन काय आहे झेड -2. ठीक आहे. आता सर आता पहिले पाहिजे आम्हाला 1/z आणि मग काय पाहिजे z/2. तर मला सांग बे इथं 2 आहे तर सर z/2 कसं येईल, तर 2ले कॉमन काढायचं. करेक्ट ना. सर इथं 1/z कसं येईल, तर बेटा झेडले कॉमन काढ. सर नाही समजलं, डबल सांगा. ऐकून घे बेटा, इथं आहे z-1. अरे करेक्ट ना. इथे काय आहे z-1 आणि कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे 1/z. कशाच्या फॉर्म मध्ये 1/z. तर सांग रे बाबू 1/z फॉर्म मध्ये. सर झेड आम्हाला कोणाच्या खाली पाहिजे 1च्या खाली. तर पाय लिहिला झेड, अबे लिहिला की नाही. आणि मल्टिप्लाय मध्ये पण काय लिहायचं बेटा झेड. सांग बे मग इथं पण झेड इथं पण झेड कॉमन निघाल काढ. मग झेडले जर कॉमन काढला तर काय बाकी राहिला बेटा, इथून झेड गेला तर 1 - 1/z. अबे राहणार की नाही, काय राहणार बेटा 1 - 1/z. हां आता जमलं सर. आता दुसऱ्या ह्याच्यात सांग बे मग्गा काय आहे. सर दुसऱ्या ह्याच्यात पण आहे सर z-2. अबे आहे की नाही. दुसऱ्या ह्याच्यात काय आहे z-2 आणि आम्हाला काय पाहिजे बे z/2. काय पाहिजे z/2. तर सांगा सर z/2 कसं राहणार, काहीच नाही बेटा. पाय इथं लिहितो, तिकडे लाईट येत असेल ना. हां ओके. सर z/2 पाहिजे तर झेडच्या खाली काय लागेल आपल्याला 2 लागेल ना. तर बेटा झेडच्या खाली 2, तर मल्टिप्लाय मध्ये पण काय राहणार बेटा 2. आणि सर इकडे काय होतं -2. तर सांग बे कोणाला कॉमन काढावं लागेल -2 ला. तर हकाल -2 ला. सर 2 ला जर बाहेर काढलं तर काय बाकी राहिलं बेटा z-2. सॉरी z/2 काय बेटा 2 आणि इकडे काय मायनस काय 1. करेक्ट आहे. तर या गोष्टी इथे काय आपल्याला सेम टू सेम राहिल्या असतात. ठीक आहे सर. बट बेटा ऐकून घ्या, जेव्हा पण आपण सिरीज काढत असतो बेटा आपल्याला काय पाहिजे 1 + 1 मायनसच्या फॉर्म मध्ये. पण सर 1 तर मायनस आहे जी, आम्हाला प्लस पाहिजे. तर काय बेटा काय कॉमन काय काढणार मायनसला, तर -2 सेम टू सेम असते. ओके. तर प्लसचं मायनस आणि मायनसचं काय झालं असतं प्लस. तर इकडे काय असतं बेटा 1 - z/2. काय असतं 1 - z/2. अरे भाऊ ठीक आहे, काहीच नाही, छापतो मग सांगतो तुले. ठीक आहे. इथपर्यंत झालं हे. हां आता ऐकून घे, हे तर एक्स्ट्रा वालं होतं. ठीक आहे. आता ऐक, याच्या ठिकाणी बेटा हे लिहितो मी, पाहून घे. याच्या ठिकाणी सर -1 सेम टू सेम. झेडले काय काढणार बेटा 1/z. तर झेडले कॉमन. सर झेडले कॉमन काढलं तर काय राहिलं 1 - 1/z. ठीक आहे सर. नंतर प्लस 1 अपॉन इथून कायले कॉमन काढलं बे 2 ले. सर 2 ला जसं कॉमन काढलं काय आलं z/2 - 1. पाहून घे बेटा 1/z तर 1/z, z/2 ते z/2 हेच पाहिजे. नालायका हे जे पण असन तेच पाहिजे इथं, म्हणून केलं. ठीक आहे. हां तर पाय z/2 आला आणि ते काय 1/z. ठीक आहे सर. आता सांगा समोर सांग रे. आता सर हा खाली आहे, वर लिहिलं तर काय बेटा मायनस, तर काय -1/z. ओके. सर हा खाली होता, वर लिहिला तर 1 - 1/z आणि त्याच्या पॉवर मध्ये किती होणार -1. अबे हो का. हे बघ इथे काय आहे 1 आहे, वर लिहिला तर काय राहणार बेटा -1. ओके सर. नंतर इकडे सर प्लस 1/2. ओके बेटा इथून मी मायनसला कॉमन काढतो. कशाला कॉमन काढतो मायनसला. तर सर मायनसला जर कॉमन काढलं तर बेटा इथं बघ प्लसचं काय होणार -z/2. ओके. आणि मायनसचं काय होणार बेटा +1. सर हे काऊन जी सांगतो, ऐकून घे पहिले. सर इथे -1/z सेम टू सेम, 1 - 1/z सेम टू सेम, त्याच्या पॉवर मध्ये किती -1. पाय सेम टू सेम छापला. प्लस सॉरी प्लस मायनस काय लिहिलं असतं बेटा मायनस. ठीक आहे सर. -1/2 असतं. याला बेटा मी सरळ करून लिहितो तर 1 - काय असतं बे z/2. अरे करेक्ट ना. हा समोर लिहिला, याले काय मागं. सर काहून असं लिहिलं बेटा, आपल्याकडे 2 सिरीज होत्या. सर कोणत्या सिरीजची बेटा, पाय 2 फॉर्म्युले छापतो. हे फॉर्म्युले व एक्स्ट्रा मग्गा, नाही तर हो जो खतम इथं आहे बेटा. जर इथे असेल 1 - x आणि त्याच्या पॉवर मध्ये काय -1 असेल, सर इथे मायनस आहे ना, तर मायनस असेल तर बेटा 1 + x, नंतर +x², नंतर +x³, नंतर +x⁴. दिस इज अवर फॉर्म्युला. ओके. जर काय असेल तर मायनस, मग सर प्लस असतात जी, तर बेटा प्लस असतात तर +- +- +- असं लिहिलं असतं.
ओके सर लिहा ना जी बेटा, जेव्हा येईल तेव्हा सांगेल, ठीक आहे. तर ऐक इथे तर दोन्ही याच्यात मायनस आहे. सर हा पॉवर खाली आहे 1, वर लिहिला तर काय होणार बे मायनस. तर सांग बेटा काय राहिलं असतं, -1/z. झेडले बघा तू लाईन देतो 1 - 1/z, त्याच्या पॉवरमध्ये -1 -1/2. ओके वर लिहा 1 मायनस काय असतं बेटा z/2 आणि त्याच्या पॉवरमध्ये किती असतं -1. आता पाय याले जर कम्पेअर केलं याच्यासोबत तर बेटा सेम दिसत आहे. ओके सर कम्पेअर करून दाखवा बेटा. 1 मायनस आणि याले काय म्हटलं असतं x, पाहून घे. याले पण 1 मायनस काय म्हटलं असतं x, त्याच्या पॉवरमध्ये किती आहे -1. करेक्ट आहे. तर x म्हणजे सांग बे मग्गा, x म्हणजे काय झाली असती इथे 1/z झाली असती. इथे सर x म्हणजे काय झालं असतं z/2. अबे हो का, हां. तर चलो सांग मग काय लिहिलं असतं सर, -1/z तर सेम टू सेम होताच. करेक्ट आहे. सांग 1 तर हे सिरीज 1 प्लस मायनस असलं तर टेन्शन नाही घ्यायचं, पूर्ण प्लस छापायचे. ओके सर मायनस आहे तर 1 प्लस x म्हणजे 1/z. सर x² म्हणजे 1/z². करेक्ट आहे. सर x³ म्हणजे 1/z³. करेक्ट आहे. प्लस सर x⁴ म्हणजे 1/z च्या पॉवरमध्ये बेटा 4. अबे लिहिलं असतं का. दिस इज ओवर बेटा सिरीज. ओके आणि ही कुठपर्यंत चालली असती इन्फिनिटी पर्यंत. ओके हे पहिल्यासाठी झालं. सर मग दुसऱ्यासाठी तर पाय -1/2 लिहिला सेम टू सेम, -1/2 सेम टू सेम. याच्यासाठी सांग मग काय आली असती सर 1 प्लस x म्हणजे बेटा z/2. पाहून घे x म्हणजे किती आहे z/2. सर प्लस x² म्हणजे z/2चा काय लिहिलं असतं स्क्वेअर. ओके सर क्यूब म्हणजे z/2चा काय लिहिलं असतं बेटा क्यूब. ओके आणि हे पण कुठपर्यंत चालली असती इन्फिनिटी पर्यंत. सर इथं 4 लिहिले, तिथंच खाऊन 3 लिहिले. अबे तू 4 लिही 5 लिही किती लिही, हे इन्फिनिटी पर्यंत जाईल. कळलं इथपर्यंत. तर दिस इज द कंडिशन फॉर काय बेटा फर्स्ट, पहिल्यासाठी कंडिशन आहे. ओके असे किती काढायचे आपल्याला, दुसरी, तिसरी आणि काय चौथी. ओके सो लेट स्टार्ट अवर अनादर कंडिशन. सो दिस इज अवर अनादर कंडिशन. बघा सेकंड कंडिशन छापली जशान तशी. ओके मी बोललो होतो सर जेव्हा पण असं असेल काहीच नाही याच्या ठिकाणी काय पुट करायचं यू, काय पुट करायचं यू. तर सांग काय लिहिलं असतं बेटा z-1 इज इक्वल टू यू. अबे भ्याचं नाही, जे पण मधात असेल त्याच्या ठिकाणी काय लिहायचं बेटा यू. ओके तर सांग बे z इज इक्वल टू, सर हा -1 आहे तिकडे गेला तर +1, तर काय झालं असतं बेटा u+1. अबे हो का सर असंच काऊन, जे इथं जर वेगळं असतं तर बेटा त्याच्या ठिकाणी यू लिहिला असता, त्याच्या ठिकाणी काय लिहिला असता यू. ओके आता सांगा सर याच्या ठिकाणी यू लिहिला तर काय राहणार बेटा 0. ओके इथे सर यू आणि इकडे काय राहणार बेटा 1. ओके आता याला डिस्ट्रीब्यूट करा सर 0 यू, अरे करेक्ट ना. नंतर इकडे बेटा u1. सर हा तर 1 तोंड आहेच त्याच्याकडे, बढिया. सर इकडे आहे का नाही, तर याला घेऊन इकडे खाली तर काय लिहिलं असतं 0/u. इकडे काय राहिलं असतं बेटा 1. सर 0/u तर 0च होते, तर बेटा याला काय करायचं इग्नोर. अबे करेक्ट ना, याला काय करायचं इग्नोर. लिहिजो नको खतम पुट्टा तिथं एक्झाम मध्ये. ओके नाही तर लिहिजो असं इग्नोर आणि लिहिजो बाय कृणाल सर. हां हां ठीक आहे चलो लिहिलं बेटा इथपर्यंत. हां आता काय लिहायचं बेटा फंक्शन ऑफ झेड. सांग रे बाबू फंक्शन ऑफ झेड काय होतं सर, फंक्शन ऑफ झेड होतं -1/z-1. अबे होता की नाही. नंतर सर +1/z-2. सर सेम टू सेम छापलं. आता सर -1 तर राहणारच सेम टू सेम. झेडच्या ठिकाणी सांग बे काय होतं u+1. अबे होतं की नाही. हे झेडच्या ठिकाणी u+1 तर लिहिला सर u+1 आणि -1. सर -1 कुठून, अबे झेड म्हणजे u+1 आणि हा -1 सेम टू सेम प्लस. नंतर इकडे सर झेडच्या ठिकाणी सांग बे मग्गा काय लिहिलं असतं u+1. ठीक आहे सर u+1 आणि मायनस काय होता बे 2. ठीक आहे. नंतर बेटा -1/, सर +1 -1 कॅन्सल, काय राहिलं बे u. नंतर सर +1/, इकडे सांग मग्गा काय राहणार u. सर 1 मधून 2 गेले -1, कॅल्शियम टाक जो. हां नंतर एवढं तर लिहिलं. सर आता बघा इथे यूच आहे तर इथे बेटा काही सिरीज लागणार का नाही, हे काय राहणार सेम टू सेम. तर -1/u सेम टू सेम. बट सर इथे जर बघितलं तर बेटा आपल्याला सिरीजसाठी काय फॉर्म्युला होतं बेटा 1 - x किंवा 1 + x, 2 फॉर्म्युले होते आपल्याकडे. पण सर इथे तर आम्हाला u-1 आहे, 1 तर समोर नाही आहे, तर बेटा 1 ला समोर आणायचं आहे पण हा -1 सोबत आहे, तर काय काढावं लागेल आपल्याला कॉमन -1. सर -1 ला जर कॉमन काढलं तर प्लस यूचं काय होणार -u आणि -1चं काय होणार +1. करेक्ट आहे. ओके सर. नंतर आता सांग रे बाबू काय राहिलं असतं -1/u प्लस मायनस. ओके 1/, याला समोर लिहितो 1 - काय लिहिलं असतं बेटा u.
काय लिहिलं असतं 1 मायनस यू. एवढा खतम नको जो भाऊ, एवढंच आलं पाहिजे आपल्याला. 1 समोर यूला नंतर. ठीक आहे. आता सांगा सर नंतर काय होतं बेटा बोला. -1 अपॉन यू. ओके सर प्लस मायनस काय लिहिलं होतं -1 अपॉन. ओके काय होतं रे 1 मायनस यू त्याच्या पॉवरमध्ये 1. सर खाली आहे वर लिहिलं तर मायनस तर मायनस यू अपॉन यू मायनस काय लिहिणार बेटा 1 मायनस यू त्याच्या पॉवरमध्ये -1. अबे खाली 1 आहे पॉवर, वर लिहिला तर काय होते -1. आणि हा फॉर्म्युला बेटा ऑलरेडी मी याच्यात पहिले पण लिहिला होत्या कंडिशनमध्ये. काय होता रे सर मायनस असेल तर ऑल प्लस 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस एक्स टू दी पॉवर 4 अँड सो ऑन. करेक्ट आहे. मायनस असेल तरच प्लस होते, प्लस असेल तर प्लस मायनस. सर सांगा ना जी, जेव्हा येईल तेव्हा सांगतो बेटा. ठीक आहे. हां नंतर सर हे तर सेम टू सेम राहणार -1 अपॉन यू मायनस. सांग बेटा याच्या ठिकाणी सर लिहायचं कसं. अबे कम्पेअर करायला बघ. कम्पेअर कसं सर 1 मायनस एक्स. लेट्स कन्सिडर 1च्या ठिकाणी 1, यूच्या ठिकाणी काय बेटा एक्स आणि बघ पॉवरमध्ये पण किती आहे -1. ओके तर सांग काय होतं 1 प्लस एक्स. एक्स म्हणजे काय होतं सर यू. तर 1 प्लस एक्स म्हणजे यू सर प्लस यू म्हणजे यूचा स्क्वेअर प्लस यू टू दी पॉवर 3 प्लस यू टू दी पॉवर 4 अँड सो ऑन. अबे हा यू आहे यू. ओके हा 4 आहे नाही तर हो जो खतम तिथं पण. ओके आता सर हे झाल्यानंतर -1 अपॉन यू सेम टू सेम. करेक्ट आहे बेटा. पण मला एक गोष्ट सांगा बे सर हे झालं नाही. यूच्या ठिकाणी बेटा आपण काय पुट केलं होतं रे बघ. यूच्या ठिकाणी लिहिलं होतं Z-1. तर काहीच नाही, जिथे जिथे यू दिसते तिथे तिथे काय लिहिणार Z-1. तर सांग काय लिहिलं असतं 1 अपॉन यूच्या ठिकाणी सर Z-1. ओके नंतर मायनस 1 सर सेम टू सेम. सर यूच्या ठिकाणी Z-1. ओके नंतर प्लस यूच्या ठिकाणी पाहून घे मग्गा. यूच्या ठिकाणी Z-1 चा काय स्क्वेअर. ओके प्लस यूच्या ठिकाणी Z-1 चा काय बेटा क्यूब प्लस यूच्या ठिकाणी Z-1 त्याच्या पॉवरमध्ये 4 आणि सो ऑन. दिस इज अवर बेटा कंडिशन नंबर 2. ओके सो लेट स्टार्ट अवर थर्ड कंडिशन. ओके अबे हे कळलं का तुले. हा का झाला नाही ना. ऐकून घे बेटा. हे जे पण राहते ना याच्या फॉर्ममध्ये पाहिजे. पाय एक यूच्या फॉर्ममध्ये आणि एक काय झिरोच्या फॉर्ममध्ये. आता पाय इथं काहीच नाही म्हणजे 0 आणि हे सगळं कशाच्या फॉर्ममध्ये यूच्या फॉर्ममध्ये. ओके सो लेट स्टार्ट अवर थर्ड कंडिशन. तर बेटा दिस इज अवर थर्ड कंडिशन. आता पहा बे सर हे 2 जर राहिले ना तर आम्हाला येऊन जाते तिसऱ्या याच्यात आम्ही होतो सर खतम. ऐका खतम नाही व्हायचं. मला एक गोष्ट सांग बे याचा मतलब काय ज्याच्याकडे तोंड तो मोठा. सर हा झेड जो आहे तो 2 पेक्षा मोठा आहे. अरे करेक्ट ना. झेड जो आहे तो 2 पेक्षा काय मोठा. तर पाहिजे इथे लिहितो मी मस्त मराठीत लिहितो झेड इज ग्रेटर दॅन टू देन. अबे करेक्ट ना. सर आम्हाला एक 2 पाहिजे आणि एक 1 पाहिजे. सर काऊनची अबे रूट आहे हे बाय एक 2 आहे आणि एक काय 1. करेक्ट आहे. सर इथं तर नाही तसं केलं जी. अबे मायनस असेल तर यू पुट कर डायरेक्ट आन्सर येते. ठीक आहे खतम नको हो जो. आता सर 2 पेक्षा झेड जर मोठा आहे तर बेटा देन झेड मस्ट बी ग्रेटर दॅन 1. अरे करेक्ट ना ग्रेटर दॅन 1. याचा मतलब झेड जो आहे तो 1 पेक्षा आपण काय राहणार मोठा राहणार. ओके हे जर लक्षात ठेवलं तर जमलं. सर इंग्लिश नका सांगू एवढी मराठी. हां ऐक. अबे मी जर म्हणलं झेडची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी आहे तर पकड. सर हा झेड जो आहे तो 4 आहे. 2 पेक्षा मोठा आहे ना. अबे झेड 4 आहे 4. सर 4च काऊन 5 पकड. तर ठीक आहे 5 घे तरी पण हा 2 पेक्षा मोठाच आहे. हा तर मला सांग बे हा 5 1 पेक्षा तर मोठा राहीनच ना. सिंपल आहे म्हणून लिहिलं झेड इज ग्रेटर दॅन 2 देन झेड मस्ट बी ग्रेटर दॅन 1. 1 पेक्षा तो काय राहणार मोठा राहणार. सर एकच काऊन तिथं रूट पाय 1 2 होता आणि एक काय होता 1. ठीक आहे. तर ऐक आता असं जर लिहायचं आहे तर बघ याले तर पहिले छापलं मी जशाना तसं होता तर. ओके आणि दुसऱ्याच्यात काय लिहिलं झेड मस्ट बी ग्रेटर दॅन 1. तर बेटा झेड जो आहे तो 1 पेक्षा काय पाहिजे आपल्याला मोठा म्हणून असं लिहिलं. ठीक आहे. हां आता याला डिस्ट्रीब्यूट कर तर काय लिहिणार बेटा 1 इथं लिहिलं झेड नंतर इकडे बेटा झेड इथे काय लिहिलं बेटा 2. पाहून घे हे असं इग्नोर तर याला इकडं हे आले इग्नोर तर बेटा हे सेम टू सेम. आता तोंड कोणाकडं पाहिजे 1 कडं. तर 1 आहे का इथं नाही आहे सर. तर मग याला खाली घेऊन जा. तर 1 अपॉन झेड काय राहिलं असतं बेटा इकडे 1. आता मला सांग इकडं पाय बे इकडं तोंड आहे तोंड इकडल्या साईडला आहे तिकडं 1 लागन तर 1 इकडे झेडले खाली घेऊन जा. तर काय राहिलं असतं बेटा 2 अपॉन झेड. ठीक आहे. झेडले मधातून लाईन ओढत जा नाही तर 2 आणि झेड सेम. काही खतम बुट्टे म्हणते नाही सर आमचा झेड वेगळा आहे. अबे एखादी वेळेस गलती झाली ना तर मेला.
हां ओके, तर म्हणून इकडे पाहून घ्या, झेडले कुठे गेलं खाली. आता सर जे पण आन्सर राहणार पाहून घे, एकदा सांगत आहो बेटा, जेव्हा आपण सिरीजमध्ये पुट करत असतो तर धिस इज अवर काय आपले आन्सर याच्या फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे एक पाहिजे आम्हाला 2/z आणि एक काय पाहिजे 1/z. सर आणायचे कसे सांगतो ऐक. आता सर याला जर लिहायचं आहे तर बोल रे, फंक्शन ऑफ झेड इज इक्वल टू काय लिहिलं असतं बेटा, फंक्शन ऑफ झेड इज इक्वल टू -1 अपॉन काय रे z-1. अरे लिहिलं का. नंतर इकडे बेटा 1 अपॉन z-2. अरे लिहिलं असतं. ठीक आहे. आता सर 1/z पाहिजे, आणाचा कसा ते सांगा. ऐकून घे, कुठं लिहू. हां इथेच सांगून देतो बे, हे एक्स्ट्रा होई बे मग्गा, एक्स्ट्रा 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 करेक्ट आहे, नाही तर हो जो खतम. हां आता ऐक सर 1 - झेडच्या फॉर्ममध्ये पाहिजे तर सांग रे बेटा काय आहे इथे z-1 पाहिजे काय सर आम्हाला खाली झेड, इथं पण झेड लिही आणि मल्टिप्लायमध्ये पण काय लिही बाबू झेड. ओके तर पाहून घ्या, आता इथे पण झेड एक्स्ट्रा आहे, इथे पण झेड एक्स्ट्रा आहे. चलो काढा बाहेर बेटा कॉमन. कॉमन जर काढला तर झेड कॉमन तर काय राहिलं 1 - 1/z. हां जमला. पाहून घे आलं 1/zच्या फॉर्ममध्ये. आता कशाच्या फॉर्ममध्ये पाहिजे 2/z, तर याची हेल्प घे. ओके तर सांग काय आहे बेटा z-2 आणि पाहिजे काय सर आम्हाला 2/z. पाहून घे झेड खाली पाहिजे तर झेड खाली लिहिला, मल्टिप्लायमध्ये पण लिहिला तर बेटा हा पण 2 एक्स्ट्रा, हा सॉरी हा पण झेड एक्स्ट्रा, हा पण झेड एक्स्ट्रा. काढ बाहेर तर काय राहिलं रे झेड गेला 1 - काय बेटा 2/z. ओके तर अशा प्रकारे बेटा काय आपण याची हेल्प घेऊन काय करणार सॉल्व्ह करणार. ओके तर चलो सर लिहा मग -1 अपॉन सांग बे याच्या ठिकाणी काय लिहिणार, हे z-1च्या ठिकाणी झेडला कॉमन 1 - 1/z. पाहून घे इथे सुद्धा ना हा झेडले कॉमन काढलं तर इथं राहिला बेटा 1 आणि इकडे काय राहणार 1/z. आय नो एवढा अल्जेब्रा जर आला असतं तुले तर बस झालं होतं, का पाहायचं काम होतं बे. ठीक आहे. नंतर इथे पण बेटा झेडले कॉमन काढला तर 1 - 2/z. अरे ओके. नंतर आता सर बघा पहिले 1 आहे जमलं. नसता तर बेटा मायनसले कॉमन काढला असता, मग प्लस असतं तर मग नसता काढला. सर हे का बोलत आहे माहिती नाही बाबू, जेवढं सांगतो तेवढंच ऐक. करेक्ट आहे ना. हां ठीक आहे, दिमाग बिलकुल लावायचं नाही, प्रोसिजरनुसार काय समोर चालायचं. ठीक आहे ऐक. आता सर याच्या पॉवरमध्ये 1 याच्या पॉवरमध्ये 1 खाली आहे, वर लिहिला तर मायनस. तर सर -1 अपॉन झेड. ओके 1 - 1/z त्याच्या पॉवरमध्ये किती येणार -1. ओके सर इकडे 1/z सर हा खाली आहे, वर लिहिला तर 1/2 अपॉन झेड त्याच्या पॉवरमध्ये -1 आणि आपल्याला माहित आहे याला एक्सपांड कसं करायचं. बघ रे याले कम्पेअर कर, हे सिरीज सर 1 - x होता तर सांग रे बाबू याले कम्पेअर करत आहो कशासोबत 1 - x सोबत. तर 1 - x त्याच्या पॉवरमध्ये 1 सॉरी -1 1 - x त्याच्या पॉवरमध्ये -1. सर याला जर कम्पेअर केलं तर चलो कम्पेअर करू बेटा. काय मायनस आहे तर ऑल प्लस, सर प्लस असेल तर ऑल मायनस, छी बेटा प्लस असेल तर प्लस मायनस सांगतो. ओके हां चलो काय लिहिणार बेटा -1/z. ओके सर इकडे मायनस होतात एक्सच्या ठिकाणी बेटा 1/z. ओके तर काय 1 + x म्हणजे सर 1/z, x² म्हणजे सर 1/zचा स्क्वेअर. ओके सर x³ म्हणजे सर 1/zचा क्यूब. सर x⁴ म्हणजे सर 1/z त्याच्या पॉवरमध्ये 4 आणि हे कुठे असतं बेटा सो ऑन. हे कायच्यासाठी झालं मग्गा पहिल्यासाठी. नंतर दुसऱ्यासाठी लिहिलं असतं बेटा 1/z. अबे हो का दुसऱ्यासाठी काय 1/z याच्यासाठी. हां सांग एक्सची व्हॅल्यू किती होती, 2/z. ओके तर काय 1 + एक्सच्या ठिकाणी बेटा 2/z. ओके सर x² ठिकाणी 2/zचा होल स्क्वेअर. सर क्यूबच्या ठिकाणी 2/zचा होल क्यूब. सर पॉवर 4च्या ठिकाणी सो ऑन. ओके सर लिहा ना जी, अबे तू लिहिजो. ठीक आहे नाही लिहित तर ठीक आहे नको लिहिजो. ओके तर अशा प्रकारे बेटा दिस इज अवर कंडिशन नंबर 3. ओके आणि अशाच प्रकारे बेटा आपण कोणती कंडिशन काढत असतो, चौथी कंडिशन काढत असतो. सो दिस इज अवर बेटा कंडिशन नंबर 4. ओके बघा आता बेटा सर हा झेड जो आहे तो 1 पेक्षा मोठा आहे, तर मला सांग बे 1 पेक्षा जर छोटा आहे तर 2 पेक्षा ऑलरेडी छोटा राहणार. ओके सर काऊन जी बघ रे बाबू इथे लिहितो. हां कंडिशन सर व्हेनेवर झेड इज स्मॉलर दॅन 1 देन झेड मस्ट बी. ओके सर ही लिहायला लागण का, काही कंडिशन लिहायची गरज नाही, मी तुला समजासाठी सांगत आहो. झेड मस्ट बी स्मॉलर दॅन 2. ओके तर लिहायचं कसं झेड स्मॉलर दॅन 2. अबे तोंड कोणाकडं 2कडं, तर 2 मोठा झेड छोटा.
ठीक आहे. ओके सर. आता सर हे जर लिहिलं स्मॉलर दॅन 2, ओके, तर मग याला लिहायचं कसं इथं तर पाहून घे. पहिले तर हे तर सेम टू सेम छापायचं. पाय सेम टू सेम छापलं. ओके, झेड जो होता तो छोटा होता. झेड काय होता बेटा? छोटा. कशापेक्षा? 2 पेक्षा. पाहून घे, 2 मोठा झेड छोटा. 1 पेक्षा जर छोटा असेल तर 2 पेक्षा पण काय राहणार? छोटा. अबे ऐक सर, साईन नाही समजत. अबे ऐक, साईन समजायची काही गरज नाहीये. ज्याच्याकडे तोंड तो मोठा, ज्याच्याकडे तोंड नाही तो छोटा. ठीक आहे. तर पाहून घे इथं लिहिलं ना बेटा. सर तुम्ही ते इकडं काढलं की इकडं तिकडंच काढलं. हां, त्याच्यासाठी बेटा दिमाग पाहिजे. जो तुझ्याजवळ आहे नाही. करेक्ट ना? तू आहे खतम. हां, पाहून घे इकडं तोंड कोणाकडं होतं? 2 कडं. इकडं पण पाय तोंड कोणाकडं काढलं? 2 कडंच. हां, म्हणून आता याला डिस्ट्रीब्यूट कर. सांगा सर काय? 2 इकडे लिहिलं सर झेड. हां, इकडे सांगा सर झेड. ची काय बेटा? झेड. आणि इकडे काय राहणार? 1. हां, इकडे तर जमलं सर, 1 कडेच तोंड आहे. मग याला छेडायचं का? हां, त्याला राहू द्यायचं तसंच. नंतर सर इकडे सांगा बेटा. इकडे नाही आहे तर हा 2 कुठे जाणार? खाली. तर इकडे काय राहणार बेटा? 1. आणि इकडे काय येणार रे? Z/2. अबे हो का? अबे तोंड 1 कडे पाहिजे. सर हा 2 जास्तच होता म्हणून कुठे घेऊन गेलो? खाली. हां, ओके. तर सर आता कंडिशन ज्या येणार आमच्यावाल्या, तर धिस इज अवर काय बेटा? एक पाहिजे आम्हाला Z/2 आणि एक काय पाहिजे सर आम्हाला? झेड. हां, तर मग सर छेडले नाही छेडत आम्ही, तसंच राहू देतो. तर ठीक आहे, तसंच राहू देतो. ओके, तर ऐक आता फंक्शन ऑफ झेड काय होतं? सर फंक्शन ऑफ झेड होता आमचा -1/z-1. सर याला नाही छेडायचं? हां, राहू दे. चलो प्लस बेटा 1/, काय रे? Z-2. सर याला छेडायचं का जी? बेटा हो, याला काय लागेल आपल्याला? Z/2च्या फॉर्म मध्ये लागेल. कशाच्या फॉर्म मध्ये लागेल? Z/2च्या. ओके, हे एक्स्ट्रा लिहितो इथं एक्स्ट्रा. काऊन सर? अबे तू खतम आहे म्हणून. हां, ऐक आता Z/2. सर आता Z-2 याला कशाच्या फॉर्म मध्ये? Z/2च्या. सर आम्हाला काय लागेल रे? ऐकून घे बेटा. झेड होताच, खाली 2 लागते तर मल्टिप्लाय कर 2 ना. नंतर सर -2 होताच. सांग बे 2 काय आहे? एक्स्ट्रा. तर काढ बाहेर. 2 ले काढला कॉमन तर काय? Z/2 मायनस काय बेटा? 1. ओके, हे कॉमन गेला. इथं राहिला Z/2, इथून 2 गेला तर किती राहील? 1. ठीक आहे सर. ओके, चलो तर छापा बेटा याला आता सेम टू सेम. सर लिहिलं -1/z-1. सर इथून तर नाही काढलं कॉमन तुम्ही, मागाशी तर काढलं. अबे मगाशी तर Z1/z होता म्हणून काढलं. इथं तर झेडच आहे. सर काऊनची? अरे ऑलरेडी तोंड कोणाकडे आहे? 1 कडे आहे म्हणून. ठीक आहे, तोंड जर इकडं असतं त्याला खाली घेऊन गेलो असतो. करेक्ट ना? तोंड इकडे असते त्याला खाली घेऊन, कारण तोंड कोणाकडे पाहिजे आपल्याला? 1 कडे. इथं आहे म्हणून त्याला सेम टू सेम ठेवला. नंतर प्लस सर इकडे 1 आहे. झेडच्या ठिकाणी सांग बाबू, या Z-2च्या ठिकाणी काय लिहिणार बेटा? 2 कॉमन. ओके, काय राहणार? Z/2 -1. Z/2 -1. ठीक आहे सर. बट आता मला एक गोष्ट सांगा बेटा, 1 तर आम्हाला समोर पाहिजे. 1 आम्हाला समोर. सर मायनस सोबत पाहिजे. करेक्ट आहे. तर मग काय बेटा? मायनसला काय काढायचं? कॉमन. चलो तर मायनसला कॉमन काढायचं. -1 सेम टू सेम. -1ला कॉमन काढलं सर प्लस झेडचा काय होणार बेटा? -z. -1चा काय होणार बेटा? +1. ओके सर. नंतर इकडे 1/2. ओके, इकडे पण कशाला कॉमन काढत आहे? मायनसला काय राहणार बेटा? -z/2 आणि प्लस काय? 1. जेव्हा पण आपण मायनसला कॉमन काढतो प्लसचं मायनस होते, मायनसचं काय होते? प्लस. ओके बेटा, एवढं यायला पाहिजे. आपण इंजिनिअरिंगला आलो आहे. ठीक आहे. नंतर मायनस मायनस काय होणार बेटा? कॅन्सल. ओके, तर सांगा 1/, या 1ला समोर लिहितो 1 - z. ओके सर. नंतर दुसरीकडे सांगा बेटा प्लस मायनस काय? -1/2. ओके, याला बेटा काय समोर लिहितो? काय? 1 - z/2. अरे लिहिलं असतं का? याच्या पॉवरमध्ये 1, याच्या पॉवरमध्ये 1. सर पॉवर 1 खाली आहे, वर लिहिला तर -1. तर काय राहणार बेटा? 1 - z, त्याच्या पॉवरमध्ये -1. -1/2 सेम टू सेम. इकडे बेटा 1 - z/2, त्याच्या पॉवरमध्ये -1. ओके, आता एक पुन्हा सर भेटलंय सिरीज प्रमाणे. सर मायनस आहे तर लॉटरी आहे. अबे करेक्ट ना? मायनस आहे तर लॉटरी. सर का हो? अबे मायनस असेल तर ऑल प्लस. सर प्लस असेल तर प्लस मायनस. ओके, हां सर. आता 1 + x कम्पेअर करून दाखवा. हां दाखवतो सर. 1 - x. सर छी बेटा, इथं मायनस आहे, इथे पण काय येणार? मायनस. सर इथे मायनस आहे, इथे पण मायनस. ओके, मायनस असेल तर बेटा हा फॉर्म्युला ऑल x प्लस. ओके, चलो सांगा इथं x म्हणजे काय आहे? झेड. झेड असेल तर बढिया आहे सर. हां सांगा भाई 1 + x म्हणजे बेटा झेड प्लस z² प्लस z³ प्लस z⁴. मजा येत आहे सर. हां लिहून टाक मग एक जास्त.
ठीक आहे, हां मजा आली तर लिहून टाकायचं. सर 5 पर्यंत आता पण अबे तू कितीही पर्यंत लिह, इन्फिनिटी पर्यंत जाणार ते. ओके, त्याला सिरीज म्हणते. ठीक आहे, हे झालं पहिल्यासाठी. नंतर दुसऱ्यासाठी आहे -1/2 होताच. ओके, आता एक बे एक्स म्हणजे काय होतं बेटा, z/2. तर काय लिहिणार 1 प्लस एक्स म्हणजे z/2, तर काय z/2 प्लस नंतर x² म्हणजे बेटा z/2 चा होल स्क्वेअर. ओके सर, क्यूब म्हणजे z/2 चा होल क्यूब. सर पॉवर 4 म्हणजे z/2 चा काय बेटा पॉवर काय 4. ओके, अँड सो ऑन कुठपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. ओके बेटा, कोणत्या कोणत्या याच्यामध्ये बघा तुमच्या VBD मध्ये याला पण फर्दर सॉल्व्ह केला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर याला तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय पण करू शकता, बरोबर आहे. पण बापू उडते तीर अंगावर घेऊ नका, करेक्ट ना, कारण सर आम्ही पहिलेच आहोत थोडेसे खतम, करेक्ट ना, म्हणून जे काढलं त्याला सेम टू सेम छापा. ओके, मार्क तुम्हाला पूर्णच मिळेल. ओके, सो आय होप बेटा हा पण क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.